गुरुपौर्णिमा होती त्यामुळे लवकर उठून आज सकाळी देवपूजा करायची होती आणि त्याआधी मी इकडे दारात रांगोळी काढून घेतली होती, दार स्वच्छ झाडून वगैरे. त्यानंतर मी उंबरठ्याला इथं हळदीचं लेपन केलं होतं आणि दारात अशी छान छोटीशी रांगोळी काढली होती. त्यानंतर मी देवपूजा केली आणि पटकन स्वयंपाकाला लागले आणि मी सकाळचं जेवण वगैरे पटकन आवरलं कारण मला बाहेर जायचं होतं. मला देवपूजेचं सामानसुद्धा आणायचं होतं आणि घरात थोडं सामान संपलं होतं, ते सुद्धा घेऊन यायचं होतं. आणि जेवण वगैरे करून आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी. आणि आज तुम्ही मला ड्रेसवर बघत असाल कारण मी बाईकवर होते आणि आम्हाला बाईकवरून सामान कम्फर्टेबल आणण्यासाठी मी आज ड्रेस वेअर केला होता. आणि माऊची इकडे मस्ती पाहताय का, माऊ इकडे ट्रॉलीत बसून इतकी धुमाकूळ घालत होती आणि तिला घेतलेले पॉपकॉर्न मस्त एन्जॉय करत होती. आणि माऊच्या पप्पांनी सुद्धा बरीच हेल्प केली मला कारण सामान वगैरे घेण्यामध्ये त्यांचा मला खरंच खूप जास्त सपोर्ट असतो. घरी आले, सगळं सामान उघडलं, सगळं बिल चेक केलं कारण माझी सवय अशी आहे की ज्यावेळेस मी डीमार्टवरून किंवा कुठूनही सामान आणते त्यावेळेस मी घेतलेलं सामान आणि बिल दोन्ही क्रॉस चेक केल्याशिवाय मी ते सामान पूर्ण लावत नाही. त्यानंतर मी देवघरात आले, देवघरात येऊन मी पूजा वगैरे करून घेतली पटकन आणि त्यानंतर मी दारात येऊन दारात सुद्धा दिवाबत्ती लावून घेतली आणि रांगोळी सकाळी काढलेली संध्याकाळपर्यंत सुद्धा छान होती. आणि आज स्वयंपाकामध्ये मी स्पेशल असं इकडे कुरडई पापडी तळून घेतली होती, इकडे कांदा भजी केली होती आणि नैवेद्यासाठी कांदा भजी मी सेपरेट आधीच केली होती पिठाची. आणि त्यानंतर मी आमच्यासाठी इकडे बटाटा परतला होता. आज पिवळ्या बटाट्याची भाजी, वरण भात आणि कुरडई पापडी आणि चपाती असा बेत होता. त्यानंतर माऊचा हट्ट होता की मला नैवेद्य दाखवायचा. मग तिला म्हटलं की मग आपण दोघी सुद्धा नैवेद्य दाखवूयात. मग तिला मी घेऊन नैवेद्य दाखवला आणि ही आवड ना तिला लहानपणापासून हे बघून मला खूप छान वाटतं. आणि गुरुपौर्णिमा म्हणून आज मी जेवणासाठी वरण भात, चपाती, पिवळा बटाटा, भजी, श्रीखंड आणि कुरडई पापडी तळलं होतं आणि असं होतं माझा